आज लग्नाला जाताना मुलीने केवढा पसारा घालून ठेवलाय। आता सगळं मलाच आवरायला लागणार। तिचं काय, लग्न करून ती गेली सासरी। घरातला पसारा आवरण्याच्या नादात मनातल्या भावनांचा पसारा लपवण्याचा प्रयत्न करतेस, कळते मला। मला काही कळेना असं झालंय हो। आतापर्यंत या खोलीत केवढा गोंधळ चालायचा। त्यांचे रुसवे फुगवे भांडण, पण आता मुली नाहीत तर घर अगदी खायला उठतंय मला। मला माहितीये मुलगी परक्याचं धन असतं, पण मन मानायला तयार होत नाही। लग्न झाल्यानंतर मंजिरी निरोप घ्यायला जेव्हा आली ना, तेव्हा विश्वासच बसत नव्हता। म्हटलं हीच का ती मंजिरी? तिला बाबांचा हात धरल्याशिवाय रात्री कधी झोप नाही लागायची। आणि आज तोच हात सोडून ती तरी तिच्या लग्नाची एवढी घाई केली। मला माहिती आहे तुला माझा निर्णय पटलेला नाहीये, पण किशोरी, आपल्या मुलीचं पाऊल जेव्हा वाकडं पडतं हे जेव्हा एखाद्या बापाला कळतं ना, तेव्हा त्याच्या जीवाला काय घोर लागतो त्याचं त्यालाच कळतं। आता मात्र तुमची हद्द झाली। चला, घाईघाईत का होईना पण लग्न चांगलं पार पडलं। सगळ्याच इतक्या घाईघाईत झालं की मंजिरीचं लग्न झालंय खरंच वाटत नाहीये। हो, तुम्हाला दागदागिने साड्या कसलीच हाऊस नाही करता आली। अहो वेळ कुठे होता? म्हणजे झालं ते बरं झालं, नाही तर अजून वेळ घालवला असतात तुम्ही। मुद्दा तो नाहीये। हो का? अगं एकदा लग्न ठरलं की तुम्हा बायकांच्या डोक्यात दागिने साड्या याशिवाय दुसरा विचार असतो कुठे? भाऊजींनी आपला निर्णय थेट ऐकवला म्हणून मी काही बोलले नाही, पण मलाही नाही पटलंय मंजिरीचं अशा पद्धतीने लग्न लावून देणं। अगं असं काय करतेस? आपल्या घरात अजून एक मुलगी आहे ना लग्नाची, तिच्या लग्नात घे ना तुझी हाऊस मौस पुरवून। मी अजिबात थट्टेच्या मूडमध्ये नाहीये। काय झालंय सांग मला। माझं बोलणं झालं होतं मंजिरीशी। माझा विश्वास आहे तिचं त्या मुलावर प्रेम नाहीये। हे सगळं आत्ताच बोलायला पाहिजे का? हेच ना, असंच तिचंही कोणी ऐकून नाही घेतलं, फक्त अविश्वास। गैरसमज करून घेतलात ना सगळ्यांनी। हे बघ अंकिता, प्रश्न आपल्या मुलीवरती विश्वास दाखवण्याचा नाहीच आहे। आम्हाला त्या आशिषवरती बिलकुल विश्वास ठेवायचा नव्हता, बस। आम्हाला? हो अंकिता, तू ओळखत नाहीस का असल्या लोकांना? मंजिरीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हा काहीही करू शकतो। कुठल्याही थराला जातात गाई असली लोक। तिचं त्याच्यावरती प्रेम असल्याशिवाय तो सोडाने भेटणार नाही। अहो पण त्याचं एकतर्फी प्रेम असू शकतं ना। मला वेगळीच भीती वाटते। हा आशिष जर कोल्हापूरला पोचला ना तर